जिथं मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ उभी असते, जिथं ज्ञान सगळ्या बंधनांच्या पलीकडे असतं, मुक्त असतं. रवींद्रनाथ टागोरांना अपेक्षित असणारी निर्भय मन तयार करण्यासाठीच मुलांच्या अंगी बाणवायला हवी शिस्त, करायला हवेत शरीर आणि मन बळकट करणारे संस्कार, विकसित करायला हवीत त्यांच्यातली कौशल्य. याच जाणीवेतून कुरुंदवाडच्या शिक्षण प्रसारक मंडळानं सुरू केली गुरुकुल पद्धतीची शिरोळ तालुक्यातली पहिली सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. रोजच्या प्रार्थनेमुळे मुलांच्या मनात प्रेमाची, करुणेची भावना वाढीला लागते. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिकवलं जातं. ई लर्निंग, स्कॉलरशिप, MTS, NTS, वक्तृत्व, निबंध अशा स्पर्धा तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. याशिवाय आमच्या सुसज्ज अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅबमध्ये आमच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आमची ही मुलं बदलत्या संगणकीय ज्ञानार्जनात रममाण होतात. आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम नागरिक व एक उत्तम सैनिक बनावा यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो. अवांतर वाचनाचीही गोडी लागावी याकरता आमचं समृद्ध ग्रंथालय सदैव सज्ज असतं. एकाच महिन्यात वेगवेगळ्या दिवशी येणाऱ्या मुलांचा वाढदिवस हा असा सामुदायिक पद्धतीनं साजरा केला जातो. भात, आमटी, वरण, भाजी, जॅम किंवा लोणचं, पापड, कोशिंबीर, ताक, दही किंवा कढी आणि चटणी यांचा समावेश असतो. सकाळपासूनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि अध्यापनानंतर ताजतवानं राहण्यासाठी कंपल्सरी 1 तासांची विश्रांती दिली जाते. ध्यान, वाचन, पठण, मनन, चिंतन असे वैशिष्ट्यपूर्ण संस्कारक्षम उपक्रम अगदी तन्मयतेने राबवले जातात. अल्पोपहारामध्ये दूध, फळं, बिस्किट्स, आईस्क्रीम, पाणीपुरी, भेळ, टोस्ट, चिवडा यांचा समावेश असतो. विविध शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी कायमच चमकतात. 2016च्या व्हॉलीबॉल स्पर्धेत तर आमच्या शाळेचा संघ राज्यस्तरीय विजेता बनला. इतकंच नव्हे तर 2019च्या महापुरात कुरुंदवाड शहर चहूबाजूनी पाण्यानं वेढलेलं. आमच्या या बालसैनिकांनी याकरता दाखवलेलं धैर्य, शिस्त, समयसूचकता आणि संघभावनेचं मूर्तिमंत प्रतीक ठरलं. संस्थेच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचं 1000 विद्यार्थ्यांसाठीचं अद्ययावत संकुल उभारण्याचा आमचा मानस आहे. दशकभराचा यशस्वी प्रवास करणाऱ्या आमच्या शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर परिपूर्ण संस्कार होतो तो निर्भयतेचा, सैनिकी प्रशिक्षणाचा. हेच आहे आमचं लक्ष्य. जय हिंद.